Civil Institute of Management, CIM, वडगाव. आजोबा आजोबा मिस्टर ध्रुव आजोबा नमस्कार. स्वारगेट बस स्थानकामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 9:20 येणारी सातारा पुणे बस फलाट क्रमांक 3 वर येत आहे. तरी सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यायची आहे. त्याचप्रकारे सावधान राहायचं आहे. धन्यवाद. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सादर करीत आहोत पुण्याची पुण्याई. काय तो माणूस माथे फिरू 10 जणांना उभं केलं. यार 4-5 इवेंट का ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन चल रहा है तुरंत सावधान मृत्युदेव यमराज पधार रहे हैं. पुण्याची काय गर्दी त्या स्वारगेटला सापडेतच नव्हती. त्या बसवाल्याने अंदाज बस घातली लोकांच्या अंगात तिथेच सापडली. याची तर धडक का नाहीये महाराज? तू दिला बालिके ए बालिके बालिके कोण आहात तुम्ही? कुठे आहे मी? कोण आहात तुम्ही? मृत्यू देवता यमराज आणि मी चित्रगुप्त. चित्रगुप्त? यमराज? म्हणजे मी सकाळी कॉलेजला जायला निघाले स्वारगेटला. ती बस आली, मी धक्का लागून पडले. नंतर काय झालं मला माहित नाही, पण मी इथे म्हणजे मी शांत हो बालिके. आता तू पृथ्वीवर नाहीस. आता फक्त एकच प्रश्न, स्वर्ग की नरक. प्रणाम महाराज. महाराज आजच्या स्वर्गाचा जागा पूर्ण झालाय. आता यापुढे येणाऱ्या जीवाला नरकात टाकण्याची आज्ञा असावी महाराज. तथास्तु. नरकात? म्हणजे मी नरकात नाही. अहो माझं काही वय नसताना तुम्ही इथं आणलं. काही जात पाहिजे नसताना मला मारून टाकलं आणि परत इथे येऊन मी नरकात नाही. पुण्यभूमीत आलीये. मला स्वर्गात जायचंय. पुण्याची ना तू दिसतंय ते तुझ्या तोऱ्यावरनं. हे बघ, पुण्यभूमीची आहेस तू म्हणून तू विचार करतो तुला स्वर्गात टाकायचा. पण त्यासाठी तुला एक परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा? हो परीक्षा. या दरबाराला तुला तुझ्या पुण्यभूमीची माहिती सांगावी लागेल. मंजूर? मंजूर का? हो देईन. मी माझ्या पुण्याचं महत्व या संपूर्ण दरबाराला पटवून दाखवेन. पण तुम्हाला त्यासाठी पुण्यभूमीवर यावं लागेल. ठीक आहे प्रधानजी, जा तुम्ही या बालिकेबरोबर. चला प्रधानजी, चला. बघायचं ना माझं पुणं कसं आहे ते. बघा, ते एक गाव आहे, एक शहर आहे की खरंच काहीही कमतरता नसणारी एक पुण्यभूमी आहे. सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्या झटक्या गणपती बाप्पापासून. गणपती बाप्पा मोरया! गणपती बाप्पा मोरया! मंगळमूर्ती मोरया! गणपती बाप्पा मोरया! मंगळमूर्ती मोरया! गणपती बाप्पा मोरया! भाईजान नमस्कार. आपको गणपतीची हार्दिक शुभेच्छा. पाहिलं? लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेश उत्सवाचो की नवरात्र, रमजानी आणि एवढंच नाही, प्रति नागपंचमी पासून ते श्रावण सोमवारापर्यंत प्रत्येक सणवार आमच्याकडे तितक्याच उत्साहानं आणि विशेष म्हणजे एकोप्यानं साजरा केला जातो. काय प्रधानजी, काय वाटतं तुम्हाला? पण बालिके, तुमच्याकडे होऊन गेलेल्या महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी किंवा होणारे भांडणं, की तुमच्या गणेश मिरवणुकीतली प्रदूषण, विस्कळीत वाहतूक, ते खड्डे रस्त्यातले, याबद्दल काय वाटतं तुला? अहो प्रधानजी, पुन्हा तिथं काय होणार ते उगाच म्हणलंय का? चला, आमचा ऐतिहासिक वारसा देखील उल्लेखनीय आहे बरं का. पेशवाईचं प्रतीक असलेला आमचा शनिवार वाडा,
जिथे शिवाजी महाराजांनी आपल्या चतुराईने शाहिस्तेखानाला पळवून लावलं असा लाल महाल, तानाजी मालुसरेंच्या बलिदानानं पवित्र झालेला कोंढाणा म्हणजे आजचा सिंहगड, आगाखान पॅलेस, विश्रामबाग वाडा आणि असं बरंच काही. प्रांजल प्रांजल बोलू नकोस तू माझ्याशी. प्रांजल मी काय आणलं बघ तुझ्यासाठी. मला काही नकोय ते. अगं बघ तरी. पण आपल्याला सिनेमाला जायचं होतं ना. आता सिनेमा काय, मला ऑफिसला लेट झाला की काय? तुला काही किंमतच नाही माझी. अगं काय तू सांगशील ते करेल मी तुझ्यासाठी. खरंच? हो तुझ्यासाठी चंद्रतारे तोरण आणि. अगदी खरंच? हो. मग मग या शनिवार वाड्यावर आपलं नाव लिही ना. बस तेवढं. हो. आज लिहितो. विशाल हे प्रांजल झालं की काय? किती गोड